Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर झालेला बंगला ऐनवेळी रद्द करण्यात आलाय. त्यांना दोनदा दोन बंगले मंजूर करण्यात आलेले होते, परंतु आता दोन्ही न मिळाल्यामुळे सचिन अहिर यांना चर्चगेटमध्ये एक फ्लॅट म्हणजेच सदनिका देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता त्यांना शासकीय बंगला किंवा सरकारी बंगला मिळणार नाहीये, तर त्यांना फ्लॅटमध्ये चर्चगेटमध्येच राहावं लागणार आहे. साधारण मंत्र्यांना, उपसभापतींना किंवा मंत्रालयातल्या महत्त्वाच्या पदावरती गेलेल्या आमदारांना शासकीय बंगले मिळतात, त्यामध्ये मंत्री आघाडीवर असतात. पण सचिन अहिर यांना फ्लॅट देण्यात आल्यामुळे सुद्धा मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. याचं एक वेगळं कारण अजून सुद्धा आहे, कारण माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपद गेल्यापासून गेल्या 1.5 वर्षांमध्ये त्यांना मिळालेला रायगड बंगला अजूनही सोडलेला नाहीये, जो सचिन अहिर यांना अलॉट करण्यात आलेला होता. तर नीलम गोरे यांचा बंगला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मिळवलेला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये बंगल्यावरून राजकीय रणकंदन का सुरू झालंय, राजकीय वर्तुळात बंगल्यावरून, सरकारी फ्लॅट्सवरून जी काही चर्चा सुरू झालेली आहे ती नेमकी काय आहे, आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून सचिन अहिर हे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार का, अशा सुद्धा चर्चा सुरू आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी काय घडलेलं होतं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तर सचिन अहिर हे विधान परिषदेचे उपसभापती झाले आणि परिणामी त्यांना सरकारी बंगला कोणता मिळणार यावरून चर्चा सुरू झाली. पण त्याच्या आधी काय झालं, तर नीलम गोरे ज्या त्या पदावरती पूर्वी होत्या त्यांना पुरंदर नावाचा बंगला देण्यात आलेला होता. तो बंगला साहजिकच सचिन अहिर यांना मिळेल अशी शक्यता होती. पण त्यावेळेला काय झालं, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नीलम गोरे यांच्याकडे असलेला पुरंदर बंगला मिळवून घेतला आणि एक प्रकारे तो बनसोडेंकडे गेला. परिणामी गोरेंकडे असलेला पुरंदर बंगला सचिन अहिर यांना मिळू शकला नाही. मग काय झालं, तर रायगड बंगला हा सचिन अहिर यांच्यासाठी अलॉट झाला, त्यांना मंजूर झाला आणि त्यांना तो देण्यात आला. परंतु त्यावेळेला असं लक्षात आलं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रायगड बंगल्यावर राहतात, त्यामुळं काही तांत्रिक अडचणी आणि बाकीच्या राजकीय अडचणीमुळे सुद्धा त्यांना तो बंगला मिळू शकला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. आणि रवींद्र चव्हाण हे त्या बंगल्यात राहत असल्यामुळे सुद्धा ऐनवेळी तो निर्णय रद्द करण्यात आला. मग आता सचिन अहिर यांना काय मिळालंय, तर सचिन अहिर यांना चर्चगेटमध्ये सुनीती नावाची इमारत आहे, या इमारतीमध्ये एक सदनिका देण्यात आली आहे, एक फ्लॅट देण्यात आलाय आणि त्या फ्लॅटमध्ये सचिन अहिर हे आता राहणार आहेत. पण सूत्रांकडून जी माहिती येते आहे त्यानुसार सचिन अहिर हे यांना दोनदा बंगला मिळून सुद्धा त्यांना फ्लॅट देण्यात आला, यावरून ते नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. आणि म्हणजेच एखाद्या व्यक्तीला दोनदा सरकारी बंगले अलॉट होतात, मिळतात आणि जर त्यांच्या हातून ती संधी हुकते तर साहजिकच राजकारणामध्ये कुठलाही व्यक्ती नाराज होऊ शकतो. आणि याबद्दलची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सचिन अहिर एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करू शकतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टीवरून मुंबईमध्ये राजकारण आपल्याला तापल्याचं पाहायला मिळतंय. साधारण आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये असणारे, मुंबई आणि MMR मध्ये असलेले जे मंत्री आहेत तर ते मुंबईमध्ये बंगला घेणं सहसा टाळतात, कारण त्यांना MMR मध्ये त्यांची स्वतःची घरं असतात. अनेक मुंबई आणि MMR मधले मंत्री आहेत ज्यांनी मुंबईमध्ये बंगले घेतलेले नाहीये. आणि हा वाद आताच आलेला आहे का, तर नाही. ज्या वेळेला नवीन सरकार स्थापन होतं, मंत्री शपथ घेतात, तर अनेक मंत्र्यांना विशिष्ट प्रकारचे बंगले किंवा हाच अमुक एक तमुक एक बंगला त्यांना हवा असतो, त्यावरून सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतात. आता जे मंत्री आहेत शंभूराज देसाई यांना सुद्धा जो बंगला हवा होता त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे साकडं घातलेलं होतं. मला वाटतं मेघदूत बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे एक भावनिक नाळ त्यांची त्या बंगल्यासोबत होती, म्हणून तिथे गेले. आणि तो बंगला त्या दिवशी मिळाला ज्यावेळेला शंभूराज देसाई यांच्या मातोश्रींचा वाढदिवस होता, त्यावेळेला त्यांना अश्रू सुद्धा डोळ्यामध्ये तरळलेले होते. त्यामुळे हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये उपसभापती झाल्यानंतर सचिन अहिर यांना दोनदा मंजूर होऊन सुद्धा बंगला मिळू शकलेला नाहीये, त्यांना फ्लॅटमध्ये राहावं लागतंय. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे 1.5 वर्षांपासून मुंबईतल्या सरकारी निवासस्थानी का राहत आहेत, त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे का, ते अजूनही बंगला का सोडत नाहीये, हा प्रश्न निर्माण का होतोय. कारण जो बंगला सचिन अहिर यांना मंजूर करण्यात आलेला होता त्या बंगल्यामध्ये रवींद्र चव्हाण राहत आहेत अशी माहिती समोर आलेली होती.
आता रवींद्र चव्हाण हे कुठल्याही पदावर नाही आहेत, ते आमदार आहेत आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते माजी मंत्री आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यामुळं मंत्री नसताना रवींद्र चव्हाणांना 1.5 वर्षांपासून बंगला जो देण्यात आलेला आहे तो त्यांना अद्यापही कायम का देण्यात येतो आहे असा प्रश्न सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये निर्माण होतोय. पण आता या सगळ्या पेचावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मार्ग काढणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जे व्यक्ती पदावर नाही आहेत त्यांना अजूनही बंगले मिळणं आणि पदावर आलेल्या व्यक्तीला बंगला न मिळून फ्लॅट घ्यावा लागणं, अशा सगळ्या घटना मुंबईमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतात. अर्थात पुन्हा प्रश्न आहेच की मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरांमधून येणाऱ्या मंत्र्यांनी बंगले घ्यावेत का, हा अर्थातच सरकारचा निर्णय आहे. सरकार या सगळ्या प्रकरणाबद्दल काय निर्णय घेईल हे सुद्धा पाहणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण सचिन अहिर यांना 2दा मंजूर झाल्यानंतर सुद्धा त्यांना बंगला न मिळणं, फ्लॅट दिला जाणं, फ्लॅट मंजूर केला जाणं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सरकारच्या स्थापनेनंतर आणि मंत्रीपद नसताना सुद्धा 1.5 वर्ष बंगला ताब्यात ठेवणं, या सगळ्या प्रकरणांबद्दल तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.